काय येडं सरकार आहे ते, काय कशाला आम्ही साईडला येतो, साईडला इकडे या काका, साईडला या. नाही बंद करायचं. आपण बघ नका मला मोदी नका आणि कोणताही नका सरकार. सरकार काय सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच हे करणार नाही. सरकारचे धोरण सगळे शेतकरी विरोधी आहे, त्याच्यामुळे कोणी काही बोललं ना, काही घेणं नाही. एवढे आंदोलन झाले, सगळं झालंय, तर ते अजून ओपन नाही करते. आता फक्त नुसते गाजरच दाखवी द्या, बरोबर आहे का? मग आता कसं काय आम्हाला, आम्ही त्यांना निवडून द्यायचं? आम्ही कर्जबाजारी झालोय म्हणून जमिनी विकतोय. आमच्या आजोबांनी कधी जमिनी विकल्या नाही, वडिलांनी जमिनी विकल्या नाही, पण आम्ही जमिनी विकू राहिलो ना. आम्हाला शिक्षण सुद्धा मुलांचे करता नाही राहिले. आरक्षणाचा मुद्दा तर बाजूलाच राहिला. तुम्ही फक्त ही योजना आणली, ती योजना आणली, योजना आमच्यापर्यंत कुठे? ती योजना फक्त कागदपत्रावर असते, तिला काय उपयोगी? नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव हा भाग दिंडोरी या मतदारसंघामध्ये येतो. तर आपण इथं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. बघा, मी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की शेतकरी एवढे चिडलेले आहेत की सरकारवरचा राग आमच्यावर काढतायत. खरं तर आम्ही मोदी सरकारने किती वाट लावलेली आहे शेतकऱ्यांची. बघा, पत्रकारांनाही कशा शिव्या घालतायत. सरकार आहे येडं. हा गरीबाची कीव करत नाही सरकार. हा फक्त खाणाऱ्याचं पाहतोय. जो शेतकरी आहे, जो खरं कष्टाने कमवतो, त्याचं कोणी पाहत नाही सरकार. काय येडं सरकार आहे ते, काय कशाला आम्ही साईडला येतो, साईडला इकडे या काका, साईडला या. नाही बंद करायचं. आपण बघ नका मला मोदी नका आणि कोणताही नका सरकार. चालू द्या. मोदी का नको सांगा, कारण आजचे दिन 15 लाख डालूंगा, कुठं आले 15 लाख? लोकांना आस लावून दिली. कांद्याची काय स्थिती? आमचा गरिबांचा माल सगळा गेला, विकून टाकला. आता भाव वाढून आता थोडस वाढायला लागला, लगेच कमी. तिकडे कुठे तरी केंटर अटकले होते. नीला काय म्हणता, पाठवायला कुठे म्हणता, कांदे परदेशात पाठवायला निर्यात बंद केली आणि मध्ये स्टॉप झालं. तिथं शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मग यांना काही वाटत नव्हतं का निर्यात कशी करायची खुल्ली? सगळं मोकळा रस्ता करायचा. मध्ये त्यांनी बंद करून दिली. नुकसान कोणाचं झालं? आमचं शेतकऱ्यांचं. यांना काय प्रचार करायचा? आयात गाड्या त्यांच्याकडं, खाता फुकटचं, फुकटचे कपडे घालता. एकनाथ शिंदे आणि 40 जण तिकडे गेले, त्यांना खोके मिळाले. त्यांना ते खोके मिळाले, काय मिळाले ते त्यांना माहिती. पण त्यांच्या बरोबर नाही ते जाणं येणं. बाप माझा, बाप दुसऱ्याचा लावायचा, हे काय चालतंय का? माझी शेती माझ्या बापाच्या नावावर आहे. मग ते दुसऱ्याचा बाप माझ्या शेतीवर नाव लागेल का? म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष ते घेऊन गेले. मग बरं, आता काहीतरी मोदी इकडे येणार आहेत वाटतं सभेला 2-3 दिवसात. मोदी आला तर काय फरक? मोदीला काही कोणी पाहणार नाही, देणारही नाही. बरं, मग त्यांचं स्वागत तुम्ही कसं कराल? त्यांचं स्वागत करतील ते ज्याला कांद्याने करणार. आणू 4-5 ट्रॅक्टर भरून आणि कांदे फेकणार. बरं, म्हणजे त्या सभेत म्हणजे तुम्ही काय त्यांच्यावर खुश नाही? खुश नाहीच. काय आजचे दिन कधी आले आजचे दिन? ते म्हणतात की आता तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे मोदींना. आता बना नाही तर बना, नका बनू, आम्हाला काय फरक? आम्ही काय शेती करणार, शेती विकणार, जो भाव मिळाला तो घेणारच. पण एवढं नाही खोटं बोलता आणि रेटून बोलता परत. आणि शेतकऱ्यांशी कशी वागणूक करतात? गेल्या 10 वर्षातला शेतकऱ्यांसंदर्भातला भाजप सरकारचा काय हे आहे वाद? साईडला येऊया, साईडला. त्या भाजप सरकारने असं केलंय का खोटं बोलून सगळ्या शेतकऱ्यांना फसवलंय. आश्वासन देऊन सगळं फसवलंय त्यांनी. आता जनतेने आश्वासन दिलेत, हे करू ते करू, बांधावर येऊ, काय करू, आमकं करू तमकं करू, काहीच केलं नाही त्यांनी. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे वाटतात? मुख्यमंत्री काय सगळे सारखेच आहेत. खुर्चीवर बसले का बस सगळे सारखेच, कोणीच कोणाचं काही करू शकत नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे कसे वाटतात? त्यांनी केलं तसं कोणाला येणारही नाही. येणारही नाही. आता ते सगळ्यांना माहिती आहे, ते. चला जाऊ द्या, बाय बाय आता. बरं, आणखी आपण शेतकरी किती संतप्त आहेत आपण बघू शकता. काका, तुम्ही काहीतरी बोलत होता या. ज्यावेळेस भाव पडले त्यावेळेस सरकारने 40% GST लावली, त्यावेळेस चॅनलवाले कुठे गेले होते? ज्यावेळेस ₹2 कांदा होता. आज तुम्ही भाव वाढल्यानंतर आता हे तुम्हाला थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी वाचली पाहिजे. बरोबर
बरोबर आहे. तुम्ही नाही, आमच्यावरही राग व्यक्त करायचा अधिकार आहे तुम्हाला. राग व्यक्त करायचा. तुम्ही जर आज शेतकऱ्यांना 4 पैसे वाढताय, ज्यावेळेस टमाटीच्या आज तुम्ही 400 रुपये बांगलादेशची इम्पोर्ट ड्युटी होती, मागच्या वर्षी 1100 रुपये कॅरेट इम्पोर्ट ड्युटी होती, त्यावेळेस कुठं मेले होते चॅनलवाले? एकतरी चॅनलवाल्यांनी आवाज उठवला का? शेतकरी मागच्या वर्षी 90 रुपये कॅरेट विकत होता, ज्यावेळेस 3200 रुपये कॅरेट झाले तर फार शेतकऱ्यांच्या पावत्यान फोटोन बिटोन मग आता कुठं गेले होते तुम्ही? बरोबर आहे. तुम्ही बोलू शकता, बोला. मग यायचंच नाही ना मार्केटला, यायचंच काम नाही कोणाचंच, काही काम नाही. आम्ही आमच्या पद्धतीने माल पिकवतोय विकतोय ना, तर मीडियाने यायचंच नाही. भाव वाढल्यानंतर, भाव पडल्यानंतर जर येत असेल ना तर वाढल्यानंतर यायचं, नाही तर यायचंच नाही. काहीच काम नाही कोणाचंच. सरकारचे घर भरतंय, शेतकऱ्यांशी काही घेणं नाही. मीडिया बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता तुम्ही जे बोलताय, मीडिया फक्त सरकारने सांगितलं का त्यावेळेस येते, ज्यावेळेस भाव पडते त्यावेळेस कुठे जाते मीडिया? पण आम्ही काय सरकारचं ऐकून आलेलो नाही. सरकारचं ऐकून आले नाही तर मग तुम्हाला तुमच्या तुम्हाला फक्त TRP वाढली पाहिजे चॅनलची, बाकीची काही घेणं नाही. चॅनलला पैसा कुठून येईल एवढं घेणं नाही. नाही आमचा चॅनल ज्यावेळेस भाव पडतो त्यावेळेस तुम्ही TRP वाढवायला येता का? आमचा चॅनलच नवीन आहे. तुम्हाला फक्त आहे ना, तुम्हाला फक्त ज्यावेळेस भाव वाढता ना TRP कशी वाढेल एवढं माहिती आहे. एखादी रेप केस असली ती पार अशी ताणून दाखवाल, आणि ज्यावेळेस भाव पडता त्यावेळेस कुठं जाती? एखाद्या मंत्र्यांनी किंवा एखाद्या काही घोटाळे केले त्यावेळेस चॅनल कुठं जातो ते दाखवू द्या का तुम्ही? शेतकऱ्यांविषयी चॅनल किंवा सरकारचं काय भूमिका आहे? सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच हे करणार नाही. सरकारचे धोरणं सगळे शेतकरी विरोधी आहे, त्याच्यामुळं कोणी काही बोललं ना काही घेणं नाही. सरकार ज्यावेळेस माल वाढतो ना त्यावेळेस काही निर्यात बंदी खुली करीत नाही, काहीच नाही. सरकार हे शेतकऱ्याच्या हितासाठी नाहीचे, त्यांना फक्त मोठमोठ्याले इंडस्ट्रीयल वाढवायचे. आज अंबानी अदानी ते कोणालाही पाहू, पण आज सरकारचे धोरणं जर बघितले तर आज तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरला टॅक्स आहे, आज तुम्ही कृषी सेक्टरमध्ये 18% टॅक्स आहे. तो टॅक्स कमी केला का? कृषी सेक्टरला कशाला GST पाहिजे 18%? खतांवर GST आहे का नाही? नाही बोलू द्या, बरोबर बोलतात. बर भरून घ्या. तर बघा, मी हा व्हिडिओ जसा तसा टाकणार आहे. जे शेतकऱ्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला तो खरं तर सरकारवरचा आहे आणि मीडियावरचा सुद्धा आहे. जो आपला मेन स्ट्रीम मधला मीडिया आहे तो हा जो आपला अन्नदाता आहे, जो शेतकरी आहे, त्याच्याकडे कधी येत नाही. मी आलो नव्हतो, माझी चूक आहे, पण इथून पुढे मात्र मी इथं नेहमी येईन या मार्केटमध्ये. 500 रुपये कांदे गेले ते परवडतं का? ते 500 रुपये क्विंटल किलो 5 रुपये किलो. मग ही पावती आहे, खोटं बोलणार नाही. खोटं बोलायचं काय? 5 रुपये किलोनी काय परवडत? बरोबर. मग हे तुम्हाला खर्च, आता मला गणित सांगा की तुम्ही कांद्याची लागण केल्यापासून ते इथं विक्रीपर्यंत आणण्यापर्यंत तुमचा होणारा खर्च, तुमची मेहनत याविषयी जरा मला सांगा. सांग बाळाभाऊ. सांगा. एकरी हाल नका, 2 मिनिट थांबा. एकरी भरपूर खर्च येतो ना. एकरी लाख रुपये खर्च येतो. बोला. एकरी लाख रुपये खर्च येतो. खत, पाणी, खादीर, पावडर, बियाणं, टोटल खर्च काढल्यावर किती खर्च येतो? पूर्ण खर्च एकरी 1 लाख रुपये कांद्यासाठी येतो. बर. आणि आता जर समजा एकरमध्ये कांदे भरती 30-40 आपलं 3 ट्रॅक्टर जवळजवळ 90 क्विंटल. जर 500 रुपये गेले तर काय येतील? किती साधारण पैसे आता यांना येतील ट्रॅक्टरचे? 1.5 ट्रॅक्टरचे आता समजा हा ट्रॅक्टर जर समजा किती असेल 10-11 क्विंटल, बरोबर आहे का? 5-5.5 हजार रुपये येतील त्याचे. किती? 5-5.5 हजार रुपये येतील त्याचे एका ट्रॅक्टरचे. हा. 3 ट्रॅक्टरचे झाले साधारण. नाही हा छोटा आहे ना, तर मोठा जर म्हटलं तर 16,000 रुपये, 15-16 हजार रुपये. खर्च 1 लाख आणि पैसे येत आहेत 50-60 हजार रुपये. बर. 50-60 हजार होते. 50 हजार रुपये जर जागेवर लॉस आहे, म्हणजे तुमचा लॉसच जागेवर पा. प्रॉफिटच नाही, काय तर काय करायचं? पण हे जे मोदी सरकार आहे, आपल्या राज्यातलं एकनाथ शिंदे सरकार आहे, हे तर म्हणतात आम्ही, म्हणजे एकनाथ शिंदेनी तर गतिमान सरकार असं प्रचार केलेला आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतात. शेतकऱ्याला मातीत गाडायचे का? असं अच्छा, असं चालू आहे त्यांचं. काय चालू आहे आता? बर. काय चालू आहे? मग तुम्ही म्हणते शिंदे सरकार, तर जरा आता जर लाख रुपये कांद्याला खर्च आहे, बरोबर, आणि 50 हजार रुपये राहिले, याच्यात शेतकरी जगल का? आता हे एकनाथ, तुम्ही नुसतं कांद्याचंच नाही, तुमचं द्राक्ष, तांबाटे आहे, द्राक्षे, डाळी, आयात निर्यात धोरणं बरोबर नाही. पूर्ण जर समजा आता यावर्षी पाऊस पडलेला नव्हता, बरोबर आहे का? पाऊस पडलेला नसताना त्यांनी डाळी आयात केल्या, सोयाबीन आयात केली,
त्याच्यानंतर तुमच्या सुरुवातीला मागच्या वर्षी तांबाट्याचे रेट वाढले, तांबाट्या आयात केल्या. आता कांद्याची निर्यात बंद केलेली. आता त्यांना पहिले जर चुकीचा अहवाल गेला होता, ज्यावेळेस पाणी पडलं नाही, कांदे लागण कमी झाला, त्यांचं पथक आलं महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये, इथं पिंपळगावमध्ये, बरोबर आहे का. त्यांना चुकीची माहिती समजा पोचली. आता तर पूर्ण डिटेल आणि सगळं माहिती गेली ना, एवढे आंदोलन झाले, सगळं झालं, तर ते अजून ओपन नाही करते. आता फक्त नुसते गाजरच दाखवू द्या, बरोबर आहे का. मग आता कसं काय आम्हाला, आम्ही त्यांना निवडून द्यायचं कोणत्या याच्यावर. पण ते आता मतं मागायला स्वतः मोदी साहेब इथं येणार आहेत या हां, काय करायचं. मग तुम्हाला काय आनंद, खुश नाही का तुम्ही? नाराजच आहे सर्व शेतकरी. खुशीचा काय संबंध इथं. अहो पण त्यांनी श्रीराम मंदिर बांधलं, आमचेच पैसे येते, आम्हीच वर्गणी दिलेले आहे. त्यांनी फक्त एक केलं, निर्णय लावलेला आहे. स्पीड थोडस मंदिर सर्व शेतकऱ्यांनीच सर्व बांधलं म्हणून तुम्ही त्यांना मतदान नाही करणार? नाही, मंदिरामुळे मतदान नाही करणार. मंदिरामुळे मतदान नाही करणार. त्यांनी जर आता शेतकऱ्याला जर एखाद्याची परिस्थिती नाजूक आहे, त्याला जर पैसेच नाही येऊ राहिली, कर्ज हमी भाव पाहिजे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला कर्जमाफी नको, पण हमी भाव आमचा अधिकार आहे तो. माफी देऊ नका आम्हाला, फक्त भाव योग्य द्या. कर्जमाफीची गरज नाही आम्हाला, चालू राहू द्या. निर्यात चालू राहू द्या. हे तुम्ही काय करी द्या, टायमिंग आलं का निर्यात बंद करून टाकी द्या. आता निर्यात उठवली, बरोबर, पुढं परत ही आहे चालूच आहे ना. इलेक्शन पुरते काय 30 तारखेपर्यंत उठवली ना. ऐका ना, निर्यात उठवलेलंच नाही अजून. 40% निर्यात शुल्क लावलेलं ते आता राहिले येडी बोल पाडू राहिले, फक्त याड्यात काढून राहिले, काही नाही करू राहिले. बाकी काहीच करून नाही राहिले. शेतकऱ्यांना फक्त निव्वळ याड्यात काढून राहिले, ती काही नाही करू राहिले. तुमचे द्राक्षाला 104 रुपये ड्युटी लागते. काय किलो लागत ते द्राक्षाला? हा, द्राक्षाला सुद्धा बांगलादेशची बॉर्डर समजा 104 रुपये ते हिला होते आयात कर बांगलादेश. तर मग आम्हाला समजा 104 रुपये का 109 रुपये समजा ते ड्युटी लागली, तर इथं काय किलो नाही घेतील ते, काय किलो नाही घेते इथं 20 आणि 30 रुपये नाही घेते. शेतकऱ्याचे जर वाराणसीला मोदी साहेब भाषण केलं काय 10 रुपये अंगूर खिलाव का बोलले होते. हो हा, म्हणजे याच्याकरता मतदान करायचं का मोदी साहेबांना? 10 रुपयाला अंगूर खिलवले तर शेतकरी मेला. ऐका ना, 25 पहिली केवढ्याला होती, आता 200 रुपये वाढवले, 10-20 मागे. मीटिंग आहे, तुम्ही पण इथं आले नाही काय. तुम्ही बरोबर आहे, तुम्ही आमच्यावर राग व्यक्त करू शकता, तुमचा अधिकार आहे, पण मी एक शब्द देतो, मी वर्षात एकदा तरी इथं येणार. इथून पुढे नाही, पण चॅनलच आमचा नवीन आहे, कसं येणार. मी आहे मुंबईवरून आलोय इथं. मुंबईवरून यायला मग काही 7-8 दिवसापून बसले का तुम्ही? मला अहो बरोबर आहे, तुम्ही बोला. मग 7-8 दिवसापून बसले गाडीमध्ये. उद्याच कशी मीटिंग आहे, तुम्ही आज कसे आले, याच्या मागे का नाही आले? कमी मार्केट राहतं त्यावेळेस का नाही येते तुम्ही? टाकले हो, चॅनलवाले सुद्धा मोदी सरकारने विकत घेऊन टाकलेले, ईडी विकत घेतलेली, काय विकत घेतलेले. संरक्षण म्हणजे न्यायालय सारखे जर तुम्ही आज हातात घेतात तर काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे कुठं? वाली कोण आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं? रस्ते होते तेव्हा तुम्ही का नाही पोहोचते शेतकऱ्यापर्यंत? बीजेपी मध्ये भ्रष्ट नेतेच नाही का, दुसऱ्याच पक्षाचे दिसत यांना. हे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते मला जरा सांगा. सर, कांदा उत्पादकच नाही. आता मी सगळं काम बघतो, कापूस असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल. आता 2 महिन्यापूर्वी इथेनॉलला बंदी आणली ऊसाच्या, म्हणजे काही शेतकरी ऊस लावणारे ते ऊस बंद होतील, परत कांदा उत्पादक घेतील, म्हणजे कांदा परत 1000चा 500 रुपये विकायचा का शेतकऱ्यांनी. सोयाबीन आम्ही 8000 10,000 विकत होतो, आज कुठे 4200-4300 विकतोय. जी 10 वर्षापूर्वीची मार्केट काय होती कोणीची खताची 300 ते 400 रुपये, आज 1400 ते 1500 रुपये घेतोय, आणि आम्ही सोयाबीन 4200 रुपयाची विकायचं का? हां, जरी तुम्ही म्हटले आता निर्यात चालू केली, जर तुम्ही 15 रुपये कांदा घ्यायचा आणि त्याच्यावर 45 रुपये कर आकारायचा, हा शेतकऱ्याला जाऊ द्या ना. शेतकरी कष्ट करतोय ना उन्हातानात. हे कोण पोट भरू राहिले? सगळे कंपन्यांचे पोटं भरू राहिले आणि कंपन्या त्यांना निधी देत आहेत. ही शेतकऱ्याला काही रुपया मिळत नाही. नरेंद्र मोदीने किती आता निर्यात उठवली, किती उद्या भाषण जरी केलं, आमचे जे कालपर्यंत कांदा उत्पादक होते त्यांना काय मिळणार त्याच्यामध्ये? आम्हाला आज 1500-1600 रुपये म्हणजे लई मार्केट झालं का? हा आमचा खर्च, भांडवली खर्चसुद्धा वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अजिबात सुखी नाही, शेतकरी सुखी नाही. आणि शेतकऱ्याची परिस्थिती आज ज्या जमिनी आज घेतंय ते कोण घेतंय, कोणता शेतकरी जमीन घेतो का याने काय करणार सांगावा. एक मिनिट. आज जो कामगार 70-80 हजार लाख रुपये पगार घेणारा त्याला 25 रुपये किलो कांदा खायला काय होतो? तो का बरं येऊन जाऊन कांदा वाढला का मग मतदान सरकार पाडायचे, इथे गोंधळ करायचा, सगळं त्यांच्या वर्गासाठी चाललंय.
तर माझं म्हणणं आहे, हा ना 25 रुपये 80,000 पगार घेतात, निधी साचवतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आज मी माझ्या गावात मी सय्यद पिंपरी डिकले माझ्या गावात आज शिक्षक लोक नवरा बायको ती जमीन घेऊन राहिले. 10 शिक्षकांनी जमीन घेतल्या यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या 40 लाख रुपये एकरनं. म्हणजे आम्ही कर्जबाजारी झालोय म्हणून जमिनी विकतोय. आमच्या आजोबांनी कधी जमिनी विकल्या नाही, वडिलांनी जमिनी विकल्या नाही, पण आम्ही जमिनी विकू राहिलो ना. आम्हाला शिक्षणसुद्धा मुलांचे करता नाही राहिले. आरक्षणाचा मुद्दा तर बाजूलाच राहिला, पण आम्हाला आज पिझ्झा खाता येतो आणि 30-40 रुपये किलोनं कांदे खाता येते नाही, म्हणजे किती शोकांतिक आहे ना. मग शेतकऱ्यांचा वाली कोण आहे असं 24 तास आम्ही इथं बसतोय, 24 तास आम्ही इथं बसतोय. आणि काय रे ही निर्यातबंदी आहे ना, ही फक्त सभा आणि 20 तारीख होऊ द्या. ही 20 तारखेचं हे मतदान झालं का निर्यात बंदी परत झाली समजायची 100%. फक्त या 2 मतदारसंघाकरता दिंडोरी नाशिक करता फक्त ही निर्यात बंदी आहे. तुम्ही 20 तारखेला मतदान होऊ द्या, परत निर्यात बंदी झाली समजायची. कांदा 500 आणि 400 रुपये होणार. निर्यात बंदी उठवल्यामुळे खुश आहेत नाही, शेतकऱ्याला काही फायदा नाही त्याचा. शेतकरी काय आता ह्या परवाच्या सभेसंदर्भात नरेंद्र मोदींची जी सभा आहे त्या संदर्भात काय शेतकऱ्यांना वाटतंय? आनंद आहे का इथं पंतप्रधान येतात? कशाचा काय आनंद आहे? यायलाच नाही पाहिलं आता. नाही, नरेंद्र इकडे येते. पवारांना कांदे फेकून मारले होते एक वेळेस शरद पवारांना. तशी परिस्थिती सुद्धा होऊ शकते आता या परिस्थितीत. तशी परिस्थिती शरद पवारांवर जसे कांदे फेकून मारले होते तसे आता कोणा मारू शकतं लोक. काय लोक एवढे उद्रेकच एवढा वळले का त्याचं काय कोणी काही सांगू शकत नाही कोण काय करेल. म्हणजे जसं तुम्ही शरद पवारांवर नाराज होता, त्यांना कांदे फेकून मारले होते, तसे म्हणजे तशीच आता नाराजी नरेंद्र मोदींवर. नाही, काही सांगता येत नाही. तर कालपासून म्हणजे बघा पोलीस स्टेशनहून किती फोन आहे आम्हाला पदाधिकाऱ्यांना. मागच्या वेळेस नाशिकला सभा झाली, आम्हाला 2 दिवस नजर कैदेमध्ये ठेवलं आणि आता कालपासून त्रास देऊ राहिले. म्हणजे आम्ही काही आमचं काही म्हणणं मांडायचं नाही, काही उद्रेक तयार करायचं नाही का, काही निर्देशनं पण करायचे नाही का. आम्हाला पदाधिकाऱ्यांना लगेच आता संध्याकाळी उचलायचं चाललंय त्यांचंवालं 149च्या नोटीस आम्हाला दिले आहे. हे म्हणजे काय स्वातंत्र्य आहे का? या भारतात स्वातंत्र्यच राहिलं नाही असं वाटायला लागलं. आम्ही स्वतः ब्रिटिशांची आठवण होत असेल. आम्ही भाजप ब्रिटिश बरे होते एक वेळेस, मोदी सरकार नको. हे तर आपलं सरकार आहे म्हणून ते जाहिरात करतात. नाही, आपलं सरकार म्हणजे फक्त हिंदुत्वावर हे करतात, पण हिंदुत्व काय करायचं महत्वाचा पोटाचा प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांनी घाम गाळून जर त्यांना जर घामाचे दाम मिळत नसतील तर काय आहे काय? एवढे कोट्यवधी रुपयाचे घोटाळे केले अजित पवारनी. आपला मुख्यमंत्री 70,000 कोटी. 70,000 कोटी. अशोक चव्हाण आदर्श यासाठी SIT त्यांना लावायची तर जरांगेला SIT लावली. त्यांनी कोणता घोटाळा केला? काय केलं जरांगीने? काय कोणाला फाशी दिली का? कोणाला मारलं का? कुठं काही केलं का? त्याच्यावर एक तरी गुन्हा आहे का? त्याच्यावर SIT का बरं लावली यांनी? काय कारण SIT लावायची जरांगेवर? फक्त मराठा आरक्षणाला खोडा घातला ना तर ते फक्त आपला तो काय नाव त्याचं फडणवीस, फक्त फडणवीस यांनीच खोडा घातला. बाकीचं तुम्ही म्हणता ना 40 आणि 45 जागा. तर मी माझे विदर्भात मित्र संघटनेत ललित बाळे असेल, अनिल घनवट असतील, वामनराव चटप माझे आमदार असतील, सरोज काशीकर असतील, 10 विदर्भातले खासदार आहे. इलेक्शन झालेलं आहे. त्यांनी मला फक्त गडकरी तो पण काठावर आहे. त्यांचे एक खासदार येऊ शकतो विदर्भात. फक्त एवढं विदर्भ पूर्ण 10 खासदार त्यांचे होते. फक्त 1 खासदार येऊ शकणार आहे आता बस. आणि महाराष्ट्रात बाकी उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. हा उद्रेक दिसतोय. फक्त मशीनला गोंधळ करू नये बस, नाही तर 100% हे गद्दार कोणाला सहन नाही राहिलं. सगळ्या पक्षाचं वाटोळं केलंय, सगळं केलंय. निष्ठा ही राहिलीच नाही राजकारणात महाराष्ट्राची. केरळ बघा, तामिळनाडू. या उत्तर महाराष्ट्रात काय पोझिशन असेल? आता 2-3 पुढच्या आठवड्यात इलेक्शन आहे. उद्या 2-3 दिवसानंतर हे येणार आहेत, मोदी येणार आहेत. सगळा बेल्ट, कांदा बेल्ट, सोयाबीन बेल्ट आणि ऊस बेल्ट आहे. सगळा शेतकरी हे 1500 आणि 2000 सुखी नाही आहे. हा हे फक्त समाधान आहे आज आमच्या. फक्त का आम्ही भांडवल वसूल करून घेऊ, उद्या काय होतं 20 तारखेनंतर माहित नाही. हे त्याच्याकरता एवढी आवक आहे. नाही तर आज शेतकऱ्यांना माझ्याकडे स्वतःच चाळ आहे, 40 गाळे आहे माझ्याकडे. मी एक कांदा नाही ठेवू राहिलो. तुम्ही पिंपरीला या, पिंपरीला माझी एवढी मोठी चाळ आहे, एक कांदा ठेवू राहिलो. मला गेल्या वर्षी बघितलं ना 400 आणि 500 रुपयांना कांदा आहे. म्हणजे जो 2,500 जाणारा कांदा आम्ही एका रात्रीत निर्यात बंदीत 400 आणि 500 ऐकला. बरं, तुम्ही सांगितलं की तुम्हाला पोलिसांनी नोटिसा दिल्यात, तर ते काय नोटिसांमध्ये काय म्हणलं? त्यांचं काय म्हणणं आहे? फोन का करतायत ते? 149 ची नोटीस त्यांनी दिलेली आहे. 149 नोटीमध्ये आम्ही कोणताही म्हणजे निर्देशन करणार नाही, उद्रेक करणार नाही. उद्या काही झालंच तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल आणि तुम्हाला अटक करण्यात येईल. यात इतक्यातच PSIचा फोन आहे मला. त्यांना फोन लावा बरं, आपण लाईव्ह बघू. हां साहेब काय म्हणत होता म्हणा. हां साहेब काय म्हणणं आहे, आपण लाईव्ह ऐकू ना. सगळी हुकुमशाही, लोकशाहीचा विषयच राहिला नाही. हुकुमशाही
सगळे त्यांच्या हातातले करून टाकले. हा, आता काय बोलू नका, आपण हे शूट करू. PSI काय म्हणतायत? शंकरराव, हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर मी कांदा मार्केटला आहे आता. बर, ओके. तुम्ही मला 10 वाजता नाशिकला बोलवलं होतं. हा हा हा. मी येऊ शकत नाही आता तिथं, कारण मला कांदा मार्केट माझं 2 वाजेपर्यंत निलाव संपणार नाही. अरे बापरे. हो. बरं बरं. थोडं लेट आले तर म्हणजे 2 पर्यंत चालेल लिलो. मग खाली होणं करता पैसे भेटता करता ते मस्त वेळ लागतो. तुम्ही बघा ना मार्केट. ते आडत बरोबर आहे आलं लक्षात ते. पण मला एक सांगा ना, काम काय प्रॉपर? नाही हो, नाही काम काही नाही. तुम्हाला मी काय सांगितलं, एक जनरल फक्त निवडणूक अनुषंगाने साहेबांची तुमची बदकत चर्चा आहे, बाकी साधक वादक चर्चा. तुम्ही 2 नंतर आले तर चालेल, काही विषय नाही. सर मला फोनवर सांगा ना. मला तुम्हाला काय बोललो, तुम्हाला 149 ची नोटीस द्यायची, तुम्ही मला 149 दिली असती तर आता तुमची काल साहेबांची तर भेट घेऊन दिली असती ना, तिथं काही द्यायचं असतं तर. तसं काही विषय नाहीये, एक चर्चा होती फक्त तुम्ही. मग मी काय म्हणतो, 2 नंतर आले चालेल ना. सर मला काम तर सांगितलं पाहिजे ना. मी मागच्या टायमाला काही आलो, दिवसभर बसलो तुमच्या पायी. काहीच नाहीये विषय, तो काहीच नाहीये. आपल्या हाताचं जे निवडणूक अनुषंगाने बाहेर चाललेली सध्याची परिस्थिती आणि त्याच्यात पोलिसांचा तुमचा आमचा समन्वय राहावा म्हणून थोडीशी एक आपण काय म्हणतो त्याला, एक सामंजस्य चर्चा आहे ती. बाकी काय तुम्हाला नोटीस द्यायची असते तर साहेब तिथं रात्री 8 वाजेपर्यंत होते, तुम्ही पण पोहोचलेले होते साहेब. तुम्हाला तिथं जागेवर नोटीस दिली असती. नोटीसचा काय विषय आला त्याच्यात? नोटीस काय लई मोठी गोष्ट. चर्चा करायची तर घरी सुद्धा येऊ शकले असते, पिंपरीला माझ्या ऑफिसला आले असते. आता ते प्रभाकर थोरात जे आहे ते विल्लोळीचे, मग असं प्रत्येकाच्या घरी जाण्यापेक्षा भाऊ इथं पोलीस स्टेशनला आले तर चहा पाणी होतो, सगळ्यांची एकत्रित चर्चा होईल, हा विषय होता आमचा. बाकी नाही काही असं. ठीक आहे, चला येऊन जातो, सांगतो तुम्हाला. दुपारी वगैरे चक्कर मारा ना तुम्ही. दुपारी चक्कर मारा, किंवा आम्हाला जमलं आता तर कसं होतं, एक घर तिकडं विल्लोळीला, एक घर तुमचं तिकडं, मग आमची पद्धती येऊन जाते. सगळे पदाधिकारी आमचे तर काल अजून तात्या बोराडे असतील, रामकृष्ण बोंबले असतील संघटनेचे, सगळ्यांना काल पोलीस स्टेशनला, ओझर पोलीस स्टेशनला बोलवलं होतं ना काल. नाही ओझर आहे बघा, ज्याच्या त्याच्या हद्दीतला विषय. समजा आता तात्या बोराडे आमच्या हद्दीत नाहीये, समजा तुम्ही येते आमच्याकडे, असं ज्याच्या त्याच्या पोलीस स्टेशन वाईजच लोक काम करतील ना. ठीक आहे असं त्यांना इकडे बोलून नाही चालणार, तुम्हाला तिकडे बोलून नाही चालणार, असं. ठीक आहे, चालेल येतो. चालेल, ओके ओके. तर हे जे PSI आहेत, तर यांचे सतत तुमचं नाव काय सांगितलं साहेब? शंकरराव डिकले. शंकरराव डिकले शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. आणि हे जे PSI आता जे बोलले फोनवर, त्यातल्या 2-3 गोष्टी मी प्रेक्षकांना सांगतो. ते बोलले की तुम्ही पोलीस स्टेशनला या, आपण चहा पाणी करू. तर मग यांनी विचारलं नाही काम काय आहे, तर त्यांनी असं सांगितलं की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आम्ही बोलवतोय. पुन्हा एकदा ऐका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला बोलवतोय. सध्या जे वातावरण बाहेरचं चालू आहे, सध्या कुठलं वातावरण चालू आहे, तर या भागामध्ये शेतकरी संतपलेले आहेत. तर ते पोलीस अधिकारी म्हणत होते की सध्या जे वातावरण चालू आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला बोलवतोय. म्हणजे आम्ही नोटिसा देणार नाही असं, पण पोलिसांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसते. तिथं बोलल्यानंतर कदाचित ह्यांना अटक बी करतील. हां, तर हे मी स्वतः अनेक चळवळीमध्ये काम केलेलं आहे, तर पोलीस कसे वागतात हे मला माहीत आहे. परंतु आपण सीतावरून भाताची परीक्षा करू शकतो. आणि त्यांनी अजून एक वाक्य महत्त्वाचं बोलले की हे मी माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना मी बोलवतोय. ओझर पोलीस स्टेशनवाले ते त्यांचं काम करतील. याचा अर्थ या परिसरामधले सगळ्या पोलिसांना एकच काम लावलंय की बाबा आंदोलनं होऊ नयेत. आणि त्यांनी अजून एक शब्द वापरला होता, फजिती. तर ती फजिती म्हणजे नक्की कोणाची फजिती होणार आहे, पंतप्रधानांची फजिती होऊ नये याची पोलीस काळजी घेत आहेत की काय, असा हा सगळा मामला आहे. तर तुम्ही आता तुमच्या पद्धतीने त्या कॉलचं तुम्ही विश्लेषण सांगा. मी माझं सांगितलं म्हणजे मागचे मला चळवळीतले 3दाचे अनुभव आहे. 3दा मोदींच्या सभा, मागच्या पंचवर्षीला पिंपळगावची सभा, त्यावेळेस मला असं बोलून घेतलं, 149ची नोटीस दिली. आणि ज्या दिवशी सभा होती त्या दिवशी मला दिवसभर पोलीस स्टेशनला नजरकैदेत ठेवलं. नाशिकची मागची सभा 6 महिन्यापूर्वी झाली, त्यावेळेस असंच बोलून घेतलं. नोटीस हातामध्ये दिली 149ची. आणि रात्रीच गाडी रात्री सभा 5ला होती, मोदींची 3ला तिथं. तर रात्रीच गाडी येऊन मग मी म्हटलं माझी आई आजारी आहे, माझी 96 वर्षाची आई आहे, मी एकटीला सोडून जाऊ शकत नाही. तरी मग ते रात्री घरी गेले आणि परत पहाटे 5ला त्यांनी मला उचललंच आणि दिवसभर पोलीस स्टेशनच्या बाकड्यावर त्यांनी बसून ठेवलं. ज्यावेळेस मोदीचे विमानं उडाले त्यावेळेस आम्हाला 4 कार्यकर्त्यांना आम्हाला पोलीस स्टेशनवर सोडून दिलं. तसे आम्ही 27 कार्यकर्ते नाशिक तालुक्यातले आणि निफाड तालुक्यातले होते. बागलांचे कमीत कमी म्हणजे आमचे केशव सूर्यवंशी असतील, शैलेंद्र कापडणीस असतील, अशा सगळ्यांना त्यांना तर 2 दिवस एका हॉटेलमध्ये लॉक करून टाकलं होतं. ते 40 ते 50 कार्यकर्ते होते. हे होणार आहे, मला पण दिसून राहिलं.
बघू चळवळीसाठी म्हणजे जुन्या तुम्हाला ज्यावेळी मोदी इथं आले त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय नजरबंद केलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये पण हे करून ठेवलं, बसवून ठेवलं. आता तर इलेक्शन आहे, आता काय करतील ते? मला इच्छा आहे ठेवलं पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना तरी कळल काही काय करतंय, प्रशासन काय करतंय, यंत्रणा काय करते. मी जाणार आज, माझे कांदे विक्री 2 दिवस थांबले तरी चालणार. मग मी सगळ्या माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगेल की हे काय चाललंय बघा, प्रशासनाचं आपण काय निर्णय घेतला पाहिजे, मतदान कुठं केलं पाहिजे, ही हुकुमशाही वाटचाल चालू आहे ती आपल्याला संपवायची का ठेवायची हे शेतकऱ्यांनी ठरवावं. आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की शरद पवारांना कांदे फेकून मारले होते, तशीच परिस्थिती आता नरेंद्र मोदींवर येईल. पण मी विचारू इच्छितो की शरद पवारांवर ज्यावेळी कांदे फेकून मारले त्यावेळी असं पोलिसांनी त्रास दिला होता का? त्यावेळेस नाही, ज्यावेळेस ज्यांनी कांदे फेकले त्यांना उचललं होतं नंतर, पण त्याच्या अगोदर नाही नोटीस. आता मी तर साहेब 86 पासून चळवळीतला शरद जोशी असताना मी काम करतोय, म्हणजे माझं वय साधारण 15 ते 16 वर्ष असेल, तेव्हापासून मी शरद जोशींचा आवडता चाहता झालो आणि शेवटपर्यंत आजपर्यंत काम करतोय. मला या गोष्टीत आनंद मिळतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, कोणत्या नको पाणी प्रश्न असेल, लाईट प्रश्न असेल, हे जेवढे मोठे प्रश्न असेल, मार्केटचे प्रश्न असेल, मार्केट बंद ठेवतात, चर्चा करून हे सोडवायचे असतात. पण ह्या 10 वर्षात म्हणजे 14 ते 19 एवढं काय वाटलं नाही, 19 ते 24 एक कठीण काळ गेला आम्हाला शेतकऱ्यांसाठी. म्हणजे काळ सगळ्यांसाठी कठीण गेला. पण प्रशासन यंत्रणा जशी हुकुमशाही का वाटचाल करीत चालली ती 19 ते 24 पर्यंत जास्त वाढली. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचं दुखणं हे वेगळंच आहे. तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात, तुम्हाला तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं जात नाही. आणि तिसऱ्या बाजूला हे आता पोलीस हुकुमशाही म्हणजे तुम्हाला अटक करतात, आंदोलनं करू देत नाहीत, बोलू देत नाहीत, असं म्हणायचे. आम्ही काँग्रेसची विरोध होतो का शरद जोशी हे काय बोलायचे, जर मोठा चोर अंगावर बसायला लागला तर लहान चोराला साथ द्या, म्हणून आम्ही लहान चोराला साथ देत गेलो भारतीय जनता पार्टीला. त्यावेळेस 2014ला तो लहान चोर होता, बीजेपी लहान चोर होता. साहेबांनीच आम्हाला सांगितलं का मोठा जर काँग्रेस त्रास द्यायला लागला त्यावेळेस लाठी काठी जेल, 24 दिवस आम्ही जेल भोगलेलं आहे. आंदोलनामध्ये जोडगे ते नाशिक बंद होते त्यावेळेस आम्हाला 24 दिवस जेल होतं. नाशिकचं आंदोलन फार चांदवडचं आंदोलन ना, 86 सालची गोष्ट आहे ती. तर त्यावेळेस आम्ही सुद्धा जेल भोगलेलं. त्यावेळेस 10वी-11वीला असताना वडिलांबरोबर आलो होतो, जेल भोगलं होतं. पण त्रास एवढा झाला नाही. आता भयानक त्रास न करता इतका त्रास सुरू होतो, हॅमरिंग होतं, माणूस काय म्हणतो खचतो, नको. आता माझ्यासारखा खमक्या माणूस आहे म्हणून मला काही वाटत नाही, पण बाकीचे कार्यकर्ते जोडले जात नाही. काय करायचं पॉलिटिशियनला जाऊन, काय करायचं, म्हणजे आता आमच्यासारखे जुने माणसं म्हणून थांबले, नवीन मुलगा यायला तयार नाही आता या चळवळीत. अगदी बरोबर बोलला साहेब. मी ज्यावेळी इथं आलो तर लोकांनी ह्या कांदा प्रश्नावर संताप व्यक्त केला आमच्या मीडियावरही, पण बोला म्हटल्यानंतर विशेषतः तरुण लांब पळायला लागले, कारण त्यांना असं वाटत होतं की ते जर दिसले चॅनलवर तर त्यांच्या पोलीस मागं लागतील, सरकार त्रास देईल. बरोबर, 100% कोणत्या चळवळीत आमच्या गावात कमीत कमी 700 कार्यकर्ते होते. आज आम्ही मोजून 10-12 जण काम करतोय. ठीक आहे, त्यांचं पाण्याचं काम असेल त्यावेळेस एकत्र येतात, पण बाकी तुम्ही रस्त्यावर या म्हटलं तर आज मुलं तयार नाही आहे. आज मुलं का फक्त सोशल मीडियावर आहे, बाकी प्रत्यक्ष लढाईला तयार कोणी नाही. आज त्याची सरकारने चव ओळखली आहे, त्याच्यामुळे सरकार दडपायचा प्रयत्न करते आंदोलन. आणि हे जे श्रीराम मंदिर, कलम 370, त्याच्यानंतर विश्वगुरू, हे असे, त्यानंतर भारत पाकिस्तान, तर हे मुद्दे उपस्थित करून भाजप म्हणते की आम्हाला मतं द्या, पंतप्रधानांना तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे, आपली इकॉनॉमी जगातल्या 5 ह्याच्यामध्ये आली, तर हे खरंच आपली अर्थव्यवस्था हे जे सांगतायत पहिल्या 5 मध्ये आलेले आहे, तर हे लोकांना हे सगळं भावतायत का हे मुद्दे? सर 19 पर्यंत भावलं होतं, गरजेचं आहे भाऊ आता. पण आज जर पोटातच काही मिळत नसेल तर हे मुद्द्यांची काही घेणं नाही राहील लोकांना. कोणी 370 करील, राम मंदिर झालंय ठीक आहे, समाधान आहे, पण आम्हाला राम मंदिरापर्यंत जायला आमच्या खिशात तर पैसे आले पाहिजे का नाही राम मंदिर बघायला. ही परिस्थिती, शेतकऱ्यांना 2 पैसे यावा हीच इच्छा आहे. शेतकरी आता बुलभायाला बळी पडणार नाही. आणि तुम्ही मोदी सभा किती घेतात हे विचार करा ना तुम्ही. मी अटल बिहारी पंतप्रधान असताना महाराष्ट्रात 2 ते 4 सभा व्हायच्या. आज महिन्यापासून मोदींना इथंच आहे. याच्यावरून कळून चुका का लोकांचा उद्रेक असल्याशिवाय मोदी राव येत नाही. आधी 60 एकरचं मैदान होतं, मागच्या वेळेस 6 एकरवर आले. याच्यावरून ओळखा. सगळ्या सभा बघतोय, सुरतची सभा बघितली, लाईव्ह सगळं मोबाईलवर दिसतंय. 25% सुद्धा लोक नेते कसे लोक आणतात, सगळे भरून आणतात. आता उद्या आमचा शेतकरी येईल का सभेला? एखादा सांगा ना, यांना 500 रुपये दिल्यावरच गाडीत बसतील. 100% येते. पैशाशिवाय लोक दिसते नाही समोर. आणि मोदी फक्त ते सगळं शिकून तयार असतं, पैशाने तयार असतं. प्रत्यक्ष सभा ऐकावं म्हणून कोणी काय भाषणात काय राहिलंय दिसतं काही, फार रडलाय तो आता.
बरं, मला एक शेवटचा प्रश्न विचारतो की मीडिया म्हणून आम्ही इथं आलो, माझ्यावर लोकांनी राग व्यक्त केला, तर यापूर्वी ह्या मार्केटमध्ये चॅनलवाले यापूर्वी कधी आले होते? ज्यावेळेस ईडीच्या धाडी पडल्या व्यापाऱ्यांवर त्यावेळेस आले होते, किंवा मार्केट तुमचं झालंय 3032वर गेलं होतं. इथं ईडीच्या धाडी पडल्या होत्या का इथल्या व्यापाऱ्यांवर पडल्या तर विचारा ना, कोणाला विचारा ना तुम्ही. पिंपळगावच्या बाजार समितीमध्ये सगळ्या 8 दिवस मार्केट बंद पडलं होतं त्यावेळेस ईडीच. आता तुम्ही विचार करा, हा कांदा साठवून ठेवला, मजूर नाही मिळाला त्याच्याकडे, समजा चाळीमध्ये भरायला, तो 4-5 दिवस राहणार ना. त्यांना कोटा ठरवून दिला, एवढाच कोटा तिथं पाहिजे गोडाऊनला, एवढा कोटा. मग हे कोणते नियम हे आजपर्यंत काँग्रेसनं कधी लावलेच नाही. आणि इतकं दडपण आणलंय, परत व्यापाऱ्यांना दडपण, शेतकऱ्यांना दडपण. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कधी मीडिया आला नाही का? त्याच्यामुळे हे माझ्यावर संतापले का? 100% शेतकऱ्याची बाजूच कोणी घेत नाही, कोणीच बाजू घेत नाही. तांबट्याचे भाव आज काय 150-200 रुपये कॅरेट आहे. कधी 1000 झालं का मीडिया लगेच म्हणते भाजीपाल्याचे भाव वाढले. आणि आज 150-200 रुपये तांबटी. कोणी विचारतं का ते शेतकऱ्याच्या बांधावर कोणी गेलं का? ते तांबटीचं चित्र दाखवलं का? तो किती कष्ट करतोय उन्हातानात. म्हणून लोक मीडियाला आता असं बाजूला जायला लागले का मीडिया आपली राहिली नाही. हे 100% खरं आहे. सगळ्या बातम्या बघा, सगळं बघा, टी व्ही लावा, तर फक्त राजकारण आणि याला घोडे त्याला घोडे असं चांगलं काही दिसत नाही. आम्ही आमच्या लहानपणात बघायचो सह्याद्री हे ते चॅनल, गोट्या मालिका असेल बघायचो. आता वाटत नाही काही का बघा त्या टी व्हीला आलं का मोदी, अजित पवार आणि देवेंद्र एवढंच दिसतंय त्या टी व्हीवर. त्याच्यामुळं शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न दिसत नाही आता. हे जे सरकार आहे, ज्या पद्धतीनं बनवलं जातं, अजित पवारांना घेतलं, एकनाथ शिंदेंना घेतलं, रोज कोणाला तरी घेतात, इथंही काहीतरी प्रवेश आहे वाटतं उद्या. तर हे बघून कसं, आता तुम्ही एवढ्या वर्षात चळवळीत आहात, यापूर्वी राजकारणात असं कधी बघितलं होतं का? नाही सर, पक्ष फुटायचे ना, पक्ष फुटून जायचे, पण तुम्ही चिन्ह पळवतात, त्याचा बापही पळवतात, हे लोकांना भावत नाही राहिलं. या सगळा उद्रेक त्याचा आहे. तुम्ही ठीक आहे, तुमचे तत्व नाही पटले, पक्ष सोडून तुम्ही जाऊ शकतात, पण एवढं कुठं पार न्यायाधीश शिकत घ्यायचे आणि सगळं घ्यायचे, निकाल त्यांच्या बाजूने द्यायचे, खाली जनतेला पटत नाही. मी सरपंचही होतो, मी पतसंस्थेचा चेअरमन पण होतो, सोसायटीचा चेअरमन होतो. मी आज सांगायला गेलो ना मोदीला मतदान करा, तर मला लोक बुटाना मारतील आता गावात. काय बोलता? तुम्हाला लोक बुटानं मारतील? शेतकरी सगळे, कोण लहान पोरगा सुद्धा मारेल, शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा मारेल मला बुटानी. त्यामुळे आम्ही कोणतेही नेता मंडळी गावात सांगत नाही की याला मतदान करा का त्याला मतदान करा. आता आम्हाला शेतकरी चळवळीने सांगितलं बीजेपीला थांबवा, तुम्ही जर आता निवडून दिलं तुम्ही आता संपून जाल, म्हणून तुम्ही आता लहान चोर आता अंगावर घ्या, या मोठ्या चोराला संपवा. म्हणजे आता जो लहान चोर म्हणून तुम्ही ज्याला मदत केली होती 2014ला, तो आता मोठा चोर झालाय. मोठा चोर झालाय. आम्ही आता लहान चोराला म्हणजे अगदी गँगस्टर म्हणू शकता. 100% झालंय. पैसा किती, हे काय किती खर्च आहे आता त्या मोदीच्या सभेला? आता मी तिथे मार्केटमध्ये जाऊन आलो. कुठे आहे ते, कुठे आहे हे? काय म्हणला तुम्ही? एवढं शेड यांनी मोठं बांधलं. सभा आहे मोदींची सभा, मला वाटतं परवा आहे. त्याचं म्हणजे हे शेड वगैरे बनवलंय का? शेड वगैरे बनवलंय त्यांनी. याच्यामध्ये गोरगरिबांची घरं आणली असते. यांच्या प्रत्येक भाषणात यांचे घरं बदलतात. कोणी म्हणतात 300 बांधले, कोणी म्हणतात 400 बांधले, कारण की घर बांधलेच नाही आज गरीबाला. मग आज घरं जर बांधले तर झोपडपट्ट्या कुठे? तुम्हाला किती झोपडपट्ट्या दिसतील? गरीबाचे हाल काय आज? आज शेतकऱ्यांची एवढी खतरनाक हाले का आज परत मोदी जर आला तर शेती विकून टाकणे आणि ती शेती नोकर वर्गाने घेणे. आता तुम्ही सकाळपासून आज उठले, फक्त आमच्यामुळं आज तुम्ही जगेले. एक हवा आणि एक आम्ही. ते हवा पण आम्ही तयार करतो आणि ते अन्न पण आम्हीच तयार करतो. आणि ज्यांनी जे तयार करेल त्यांचे हाल काय आज? अन्नदात्यालाच आज अन्न खायला नाही घरात. तर तुम्ही फक्त आता शेतकरीचं कसं झालंय, तुम्हाला जसं तुमचा व्यवसाय सोडता येईना तसं आम्हाला आमचा सोडता येईना. सोडणार तर करणार काय? त्याच्यामुळं आणि फक्त राम मंदिरावर मतदान कोणी करू शकत नाही. मोदीने काही मोदीच्या मामाकडून पैसे आणले नाही. मी स्वतः राम मंदिरासाठी पैसे पावती फाडली मी. म्हणजे ते राम मंदिरसुद्धा आम्ही बांधले. तुम्ही काय राम मंदिर नसते, एकटाच राम मंदिर बांधलं आणि म्हणून तुम्हाला मतदान द्यायचं असं नाही. राम मंदिर बांधलं हिंदू धर्मासाठी, हे बरोबर आहे, पण म्हणेच तुम्ही एकाच बाजू राम मंदिर बांधलं ना आम्हाला मतदान द्या, हे खोटं आहे. आज शेतकऱ्याची परिस्थिती भयानक आहे. आज तुम्ही कुठलीही बँक पहा, मोठ्या मोठ्या बँक, त्यांची कर्जमाफी इतक्यात होऊन जाते आणि शेतकऱ्याची कर्जमाफी का बरं व्हायना? आज टाटा अदानी झाले, ते शेतकऱ्यांचे जमिनी विकत घ्यायच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करायचं चालू राहिली. म्हणजे का बरं? त्यांचे भांडवल आज शेतकरी डुबलाय म्हणून शेतकरी थांबलाय. तर कर्जमाफी करण्याची गरजच नाही. शेतीला जर हमी भाव भेटला तर आम्ही कर्ज देतो तुम्हाला, देत चालवायला. आज हा कांदा 2500 रुपये जर गेला तर शेतकऱ्याला डबल पैसे, एक ट्रॉलीचे पैसे अर्ध्याच ट्रॉलीचे पैसे होणार आहे. तर तुम्ही नुसतं कर्जमाफीचं नाव काला काढता? चालू मालाला भाव द्या. चालू मालाला भाव दिला तर कर्जमाफीची गरजच नाही.
आज 10 ते 12 वर्षाचा पोरगा शेती करतोय त्याच्या बापासंग. त्याची आई आज 50-60 वर्षाची आई झाली, ती पण शेती करते. आज 24 तास शेती करून जर त्याच्या हातातच काही नाही तर शेती करायची का बरं? का बरं? त्याला माहिती आहे आपण जर शेती केली नाही, ही शेती याची कवडी माल भाव जातोय, पण निदान आपल्याला रोज काय जे आपले दैनंदिन दिनासाठी खर्च येतोय तो तर आपलं भागवणं गरजेचं आहे का नाही? बरोबर. आणि दुसरं झालं हे टॅक्स झालं. तुम्ही परत व्यापाऱ्यांना तुम्ही इडं निर्यात शुल्क तिडं निर्यात शुल्क. व्यापारी काय करणार आहे? व्यापारी वर्ग कुठं मारणार आहे? त्यांचा जो पैसा तिडं तोटा होतो तो शेतकऱ्यांना काढणार इकडं. शेतकरी कोण काढणार? शेतकऱ्यांना जो पैसा झाला तो बियाण्यामध्ये रासायनिक खतामध्ये म्हणजे याचे खर्च चालूच आहे त्याला. आणि मार्केटमध्ये आला का माल कवडी मोल. स्वतः मी आज 4 एकर टमाटे लावली होती पावसाळा सीझनमध्ये. टमाटे 50-60 रुपये कॅरेट गेलं आहे. 1 रुपया भेटला नाही हातामध्ये. परत प्रयत्न केला, आत्ता लावली. आत्ता काय टमाट्याचं मार्केट चालू आहे? आत्ता फुकट आहे. कांदा लावला, कांद्याची अपेक्षा होती फुकट आहे म्हणजे 50-60 रुपये कॅरेट आहे. फुकटच म्हणायचं ते. कारण की मला आता इडं आणायला 40 रुपये खर्च आहे एका कॅरेटला, आणि ते जर इडं 50 रुपये जाते आणायचं का बरं? सर्व टमाटर तसं पडलं आहे. कांदा काढला, कांदा विकायला आणला. कांदा आज याला टँकरने पाणी होऊन कांदा पिकवला आहे. आणि आज हा कांदा 1400-1500 रुपये विकू राहील. 1400-1500 म्हणजे लय वाटतोय 10-12 रुपये किलो. 10-12 किलो आज जगात काहीच भेटत नाही, काहीच भेटत नाही. तुम्ही साधी प्लॅस्टिकची वस्तू गेली तर याच्यापेक्षा कांद्यापेक्षा महाग आहे. आणि तुम्हाला जर 40 रुपये किलोने कांदा खायला काहीच गरज नाही. कांदा काय अशी गोष्ट नाही की तुम्हाला जी लागली मन लागलं कापून खाणार. मिठासारखी गोष्ट आहे, ज्या टायमाला लागणार त्याच टायमाला तुम्ही कापणार आहे. आणि त्याला जर तुम्ही मार्केटमध्ये असं जर कवडी मोलाचा भाव देतोय तर शेतकरी हाल बेकार आहे. तुम्ही कुठल्या गावचे आहात? पालखेड मिरची. आज माझं वय 20 वर्ष वय. शिक्षणाचा टाईम होता. मला 2 भावंड आहे, पण मग घरी करायला कोणी नाही झालं. त्या शेतीत पैसा घडून नाही राहिला. तर तुम्ही आज शेतकऱ्यांची मुलांची लग्न नाही होऊ राहिली. का बरं होऊन नाही राहिली? फक्त मुली नाही म्हणून राहिल्या. शेतकरी करायचे मग जगायचं कसं? आणि मुलीला लाज वाटत राहिली आज की मी शेतकऱ्याशी लग्न केलं आहे. तिने जर बाहेर जाऊन सांगितलं मी शेतकऱ्याशी लग्न केलं आहे तर तिचे हसू राहिले लोक. का बरं? शेतकऱ्याशी लग्न केलं आहे म्हणजे तू आता तुझी जिंदगी बरबाद झाली. तू आता आयुष्यभर गरीब राहणार हे फिक्स झालं आहे. 20,000 रुपये नोकरी ज्याला आहे ना त्याला लोक पुरी देऊ राहिले, पण शेतकऱ्याला नाही म्हणून राहिले. जसे तुम्ही कांदा आयात करता, टमाटा आयात करता ना, तसे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी पुरीसुद्धा आयात करून द्या बाहेरून. कारण की इकडं तर कोणी तयार नाही. आता तुम्ही त्यांची सुद्धा सोय करून द्या. कारण की तुम्ही फक्त आयात करता ते आयात करता ही शेतकऱ्यांची हाल झाली. आज शेतकऱ्या जर त्याच्या मालाला जर हमी भाव भेटला ना तर जगात फक्त श्रीमंत शेतकरीचे, आणि जगात एवढं कष्ट करणारं कोणीच नाही शेतकऱ्यावानी. आज मी ही ट्रॉली 11 वाजता भरली. रात्री 11 वाजता भरली. रात्री 11 वाजता जर तुम्ही फोटो काढले असते माझे ना तर कोणी माझी आंघोळ केली. एवढा घामाने वल्ला झालो होतो. त्या घामाचा पैसा सुद्धा आम्हाला परत नाही आहे. आज हा पैसा घ्यायचा म्हणजे फक्त मजुराला वाटायचा आहे. मजूर आमचा दोष नाही. मजुरी वाढली कारण की मजुराला जर गॅस टाकी भरायला गेली तुम्ही मजुराला 400 रुपये गॅस टाकी होती तुम्ही निवडून यायच्या आधी. ती जर आज 1100 रुपये झाली तर तो आमच्याकडून 200 रुपये रोज होता, 400 रुपये घेणारच आहे ना. आणि जे कांदा पीक असं आहे की ज्या टायमाला उत्पादन तुम्ही मार्केटमध्ये पर्यंत आणणार आहे कांदा, त्या टायमाला पूर्ण खर्च होऊन गेलेला असतो. 1 रुपयासुद्धा बाकी नसतो. आणि तो जर कांदा जर कमी भाव गेला तर तिने करायचं काय? आणि आता ते परवा येणार आहे का काय मोदी येणार आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. 100% शेतकरी फक्त 2 नंबरवाला जो आहे तो फक्त मोदीच्या बाजूनी, ज्याचे बक्कळ पैसा आहे. नाही तर शेतकरी पूर्ण संतपलेलं आहे मोदीच्या बाजूने. काहीच उपयोगाचं नाही. ते राम मंदिर नसतं मानलं चाललं असतं, पण आज शेतकरी इकडं भिकायला लागलाय. काय करायचं आहे? तुम्ही फक्त ही योजना आणली ती योजना आणली, योजना आमच्यापर्यंत कुठे? ती योजना फक्त कागदपत्रावर असते. तिकडं काय उपयोगी? आणि फक्त मोदी आला पाहिजे जे म्हणताय ना त्याचा खिसा भरलेला आहे. शेतकरी म्हणणारच नाही का मोदी आला पाहिजे हे आला पाहिजे. माझं तर मत या सभेला सुद्धा कोणी जाऊ नये. एका शेतकऱ्यांनी सभेला जाऊ नये. रिकामं पडो म्हणजे मोदीला कळायला पाहिजे इकडचा शेतकरी. आणि तुमचं मीडियावाल्यांचं काम आहे की जे आम्ही बोलतोय ते तिकडं गेलं पाहिजे. तुम्ही इडंच आम्हालाच दाखवता, आमच्याच घरच्या टीव्हीला दाखवत्या. बरोबर आहे. ते तिकडं मोदीला काय करणार आहे? इकडं काय मोदी आज आम्ही मोदीला मतदान दिलं 10 वर्षापूर्वी. मोदी तर आम्ही पाहिला नाही. म्हणजे तो आम्ही फक्त बेभरुषे मतदान करून दिलं. त्याने तिकडे आमची जाऊन वाट लावली. आज जी 10 वर्षापूर्वीची आमची परिस्थिती होती आज ते एक गोष्ट विकत आलेली शेतकरी.
जमिनी कमी होत चालल्या आणि उद्या तुम्ही किती आजची दिन आणले, आजची दिन आणा जर जमीनच राहिली नाही तर आजची दिन आणत्या का आला? 15 कोटी येणार आहे, 15 लाख रुपये येणार आहे. आमच्या खिशातून काढले तेवढे 10 वर्षामध्ये 15 लाख रुपये. 15 लाख रुपयाचे तोटे केले तुम्ही आमचे. त्यांनी 15 लाख दिलेच नाहीत, पण 15 लाख दिलेच नाही. 15 लाख आमच्या खिशातून 10 वर्षात काढले त्यांनी. आणि तिकडे त्यांनी हे विक ते विक, काँग्रेसने जेवढं कमवलं होतं तेवढं त्यांनी विकायचं काम केलं. त्यांनी विकल्यानं आम्हाला इकडे विकायला लावले. म्हणजे त्यांचं येऊन काहीच उपयोग झाला नाही. विमानतळ इक, रेल्वे इक, हे इक ते इक, म्हणजे जेवढं काँग्रेसने कमवलं तेवढं यांनी इकून टाकलं. सगळी बरबादी करून टाकली. आणि परत हे सरकार आलं काहीच उपयोग होणार नाही शेतकऱ्यांचा. माझं तर मत आहे शेतकऱ्यांनी एक ठरवायला पाहिजे, एकही नेता नको आता, कायचीच गरज नाही आता. काय कोण आपल्या बाजूने? आज नुसतं मोदी साहेबाचं नाव ठेवून उपयोग नाही. आज कांद्याचं मार्केट पडलं, कोणचा नेता इकडं पाहायला आला? का बरं मार्केट पडलंय? का बरं असं झालंय? तुम्ही लई चांगले शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा. फक्त तुम्हाला मतदान सर्व आज कंपनी, एक कंपनी सांगा मला शेतकरी तिथं नाही आहे. पारा ट्रॅक्टर झाला, ट्रॉली झाली, टायर झालं, पंचरवाला दुकानवाला झालं, कोण आहे? शेतकरी सोडून दुसरं कोण आहे? एवढं मोठे मोठे तुम्ही खत आयात करताय, बाहेरून इम्पोर्ट करताय, फक्त शेतकऱ्यांसाठीच तुम्ही करताय ना. म्हणजे शेतकऱ्यांचे जीव तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक शब्द बोलायला काय हरकत आहे तुम्हाला? बोललंच पाहिजे ना. आपण ज्याच्या जीव आज जगेले त्याची तुम्ही हाल करू राहिले, ते चुकीचं आहे. गोरगरिबांचं आणि तुम्ही म्हाताऱ्या माणसाला कामाला लावलं. पहिली गोष्ट 10 वर्षामध्ये ज्याचे बसून खायचे दिवस आहे त्याला आज कामाला लावलं. काची पोरगा शेती करतोय पण बसून खायचे दिवस त्याची येऊ नाही राहिली. पोरालाच काही घडाना. त्यांनी म्हणजे घरामध्ये वाद तयार व्हायला लागले. पैसा राहिला नाही. मार्केटला गेला त्याला पैसा वाटल्यावारी गेला. ट्रॅक्टर घेतले, ट्रॉली घेतली, त्या शेतीचे जीव घेतली, त्याचे परत ते हप्ते भरायला पैसे राहिले नाही. तुम्ही कोरोना गेला त्याचे याचे कर्ज माफ केले, त्याचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचे जे EMI चालू होते ट्रॅक्टरवर, फक्त शेतकरी काही चैनीसाठी का ट्रॅक्टर घेत नाही, शेती उपयोगासाठी ट्रॅक्टर घेतो. मग त्याचा तुम्ही विचार केला का? त्याच्या व्यतिरिक्त परत जे खाजगी जे पैसे उचलले होते शेतकरीकडून, याच्या खाजगी सावकाराकडून, त्यांनी कर्ज वसूल केली, यांनी कर्ज वसूल केले. शेतकरी मोकळा राहिला. आज आमच्याकडं 10 बिघे द्राक्ष बाग आहे. आमच्या शेजारी कुंभेरी गाव इथे माझे मामा राहतात. तिथं गारा पडल्या. तर तिथे सर्व नेते येऊन गेले. हातात एक कवडी दिली नाही शेतकऱ्याच्या. आश्वासन भरपूर दिली, तुम्हाला मी असं करून, आम्ही तुम्हाला तसं करू. काहीच दिलं नाही. शेतकरी जाम झाला. घरातल्या स्त्रियांच्या दागिने सोने सगळं बँकेत गहाण ठेवून दिले. आज ते सोडायलाच पैसे नाही. ते बँकेत निलाव काढले त्याचे. शेतकऱ्याला फोन करायचा, निलाव काढून राहिले. म्हणजे तुम्ही इंग्रज बरोबर हिटलर आहे तुम्ही डायरेक्ट. जे तुमच्या मनात येत आहे तुम्ही ते करून टाकताय. शेतकऱ्यांचा विचार नाही. आज तुम्ही शेतकऱ्यांबरोबर तुम्ही आज तुमचा चॅनल आहे, निदान तुमचा चॅनल बंद करायचा का चालू करायचा तुम्हाला विचारणार आहे. आज आमचा कांदा आहे, आमचा कांदा निर्यात करायचा का चालू करायचा, त्याचे भाव कमी करायचे, तुम्ही आम्हाला विचारलं की एका शेतकऱ्याला? तुम्ही इकडे आले का? काय करायचं भाऊ या कांद्याचं? तुम्ही आता कांदा लावून ठेवला पण तो फुकट टिकणार आहे. आम्ही आज कांदा 10 रुपये किलो चालला आहे बाहेर. 10 ते 12 रुपये किलो. 10 ते 12 रुपये किलो कांदा घेऊन, म्हणजे मोदीने काय केलं? 10 शेतकरी मारले, 100 नोकरीवाला जगवले. त्याला माहिती आहे मतदान तिकडून भेटायचं. 10 शेतकरी मेले तरी चालतील इकडं, पण 100 नोकरदार वर्ग जगवायचे, त्यांच्याकडून मतदान करायचे, EVM मशीनमध्ये घोटाळा करायचा. आज पंजाबसारख्या शेतकऱ्यांना आंदोलन करायला गेले, तुम्ही त्यांच्या रस्त्यावर खिळे ठोकून दिली. ज्यांचं फुलांनी स्वागत करायला पाहिजे शेतकऱ्यांचं, तिथे तुम्ही खिळे ठोकली. तर ते तुम्ही इथले शेतकरी कसं स्वागत करणार? दिंडोरीला प्रवास पंतप्रधान येत आहेत, कांदे फेकून मारले पाहिजे त्यांना. माझ्या तर तुम्ही इकडे कुणाला दाखवा, आपण घाबरत नाही कोणाला. कांदे फेकून मारले पाहिजे. मला वाटतं कांदे नका नासवायला दगड फेकले पाहिजे. कांदे नका नासू. शेतकऱ्याचा माल आहे. कारण की शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याच्या मालाला पाय लागला तर शेतकरी त्याच्या पाया पडतो. आणि यांनी तेच कांदे आज पायाखाली तुडवले. आज म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी फक्त का बरं? आता आम्ही किती ठरवलं नाही, किती संताप व्यक्त केला तर आम्ही काहीच बदलू शकत नाही. आम्हाला माहिती आहे आज. नाही आम्ही किती ठरवलं तर आम्ही काही, आमच्या हातात काहीच नाही. एवढं तर सर्व शेतकऱ्यांना मान्य करावं लागणार. फक्त शेतकरीला बोलणार, संताप व्यक्त करणार, घरी निघून जाणार. दुसऱ्या पिकाची तयारी करणार, ते पण फुकट येऊन विकणार. आज तो हमीभाव द्या तुम्ही शेतकऱ्यांना. हमीभाव सुद्धा देऊ नका. आज तुम्ही माल मार्केटमध्ये आला का तिकडे आयात निर्यात, तिकडे तुम्ही याचे शुल्क वाढवणार, त्याचे शुल्क वाढवणार. शुल्क वाढवता का आला तुम्ही? फक्त इथलं मार्केट पाडण्यासाठीच ना.
आज तुम्ही बाहेर देशामध्ये शेती पहा तुम्ही किती ती प्रगतशील झाली, आपलीकडची शेती का बरं नाही? जय जवान जय किसान दोघांची आले. कुठली शेती प्रगत झाली परत एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. पुण्याची शेती तुम्ही बघा किती त्या बाजूने त्यांचं सरकार उभं आहे. ट्रॅक्टर झालं म्हणजे त्यांच्या एवढी मोठी शेती करता तुम्ही, हाताला मळ नाही पायाला मळ नाही त्यांच्या. तिकडच्या शेती करण्यासाठी BSc ॲग्री पोरगा लागतो. इडले शेती कोणी करायला लागला आता, कारण की त्याला कारण नाही झालं. तिडले शेती करायला त्याच्यामध्ये प्रॉफिट भेटू राहिला. आणि आज शेती करायला जर शिक्षण करायचं जर म्हटलं तर त्याचे 10-5 वर्ष शेती शिक्षण करायमध्ये शेती विकून जाईल. तुम्ही काय म्हणता, तुम्ही काँग्रेसच्या काळातल्या शेतकऱ्यांचं हे बघा आणि आत्ताच्या याच्यामध्ये शेतकरी बघा. कोणता शेतकरी जास्त डुबला आहे? काँग्रेसच्या काळामध्ये 4000 रुपये कांदा विकला होता. कोणच्या दुष्काळ जो भाग आला होता दुष्काळ तिथला कांदा 4000 रुपये विकला होता. आज इकडे आमच्याकडे सुद्धा दुष्काळ होता. आज आमचं म्हणणं होतं 4000 रुपये नाही पण 2000 रुपये कांदा विकला पाहिजे. आज तो कांदा 1200-1300 रुपये विकू राहिला. म्हणजे जे आम्ही सोनं नाणं बँकेमध्ये ठेवून हे कामं केले ते सुद्धा सोडणार नाही आम्ही. आणि लहान लहान पोरं घेऊन आज शेतकरी कामं करू राहिला. रात्री 7 वाजत आहे 8 वाजत आहे 24 तास ड्युटी करू राहिला. आणि तुम्ही आज मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये हिंडताय आणि गाणं टाकताय सुकलेली भाकरीला असं करून तसं करू. मग तिथं तुम्ही फक्त व्हिडिओ काढू राहिले. बरंच सभेत ऊन पावसात तुम्ही सभा केली मग तुम्ही लय मोठे झाले. अरे आज आमचा पावसामध्ये शेतकरी काय काम करतोय? क्रिकेटरने तुम्ही फक्त इकडे धावा काढल्या आणि तिकडे धावा काढले ते बँकेमध्ये तुम्ही त्या TV मध्ये दाखवू राहिले. पण शेतकरी किती धावा काढलं तुम्ही त्याची वीज कापू राहिली, तुम्ही त्याचं हे करू राहिले. म्हणजे गंमत अशी झाली जो तुम्हाला जगू राहिलं तुम्ही त्याला मारू राहिले. आणि एक दिवस त्यांनी हात जर वर केले खायची हाल होणार तुमची 100%. आणि एक शेतकऱ्यांना असं करावं ना, आता थांबून घ्या तुमची एकदा खायची हाल करा मग तुम्हाला लक्षात येईल याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नोटा काय खाणार नाही तुम्ही, किती दाबून ठेवा. आज तुम्ही कुठं या नेते की तेवढे कोटी सापडले, या नेते की तेवढी कोटी सापडले, त्याचा शेतकऱ्याला कुठं त्याची कोटी सापडून त्याचा काय उपयोग केला तुम्ही? सापडून तुम्ही अर्धे घेतले आणि त्याला परत अर्धे देऊन टाकले. शेतकऱ्याला सगळं कळतं इकडं कोण आपल्या विरुद्ध कोण आपली हाल केली. मी तर इकडे सभेला येणार आहे का येणार आहे? 10 वर्षात आपलं कोणी वाटोळं केलं निदान त्याचा चेहरा तरी पाहावा लागेल आपल्याला. अच्छा, म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार आहात? जाणार. हां, पण कशासाठी जाणार आहात? आपलं वाटोळं कोणी केलं एवढं 10 वर्षामध्ये निदान त्याचा चेहरा तर पाहावा लागेल ना. अच्छा, टीव्हीवर पाहणं गरजेचं आहे का नाही? 10 वर्ष आपण ज्याची वाट आपण आपली ज्याने वाट लावली त्याचा जर आपण चेहरा पाहिला नाही तर त्याचं काय? आज फक्त शेतकऱ्यांना चॅनल समोर फक्त भाषा वापरता येणार नाही तर शेतकरी भाषा अशी वापरणार आहे की मोदी ऐकलं तर येणार सुद्धा नाही. एवढी अवघड बेकार कंडिशन केली. आज तरुण वर्गाची इतकी बेकार परिस्थिती झाली. तरुण वर्ग शेती करायला नाही म्हणतोय. शेतीची आवड आहे त्याला, बापाने शेती केली त्याच्या पार 10-15 शेती केली त्याची आवड आहे त्याला. पण आवड करून करणार काय? जर पोटाचाच प्रश्न मिटाना तर आवड नसती करता काय? त्याच्यासाठी तो इकडे 10,000ची नोकरी करायला बरोबर म्हणतोय. आमच्या गावामध्ये असं होऊ राहिलं फक्त लग्न व्हायसाठी नोकरी करू राहिले, लग्न झालं की नोकरी सोडून द्यायची. म्हणजे याच्यामध्ये लग्नापुरती नोकरी करायची आणि नंतर परत शेतीत. म्हणजे का बरं? त्यांच्या लक्षात आलंय नुसतं शेतीवर लग्न होणार नाही. आणि शेतीवर लग्न होणार नाही तर नवरदेवाचा मुलीकडचा बाप म्हणतो आम्हाला नोकरी पाहिजे आणि आम्हाला शेती पाहिजे. मग तुम्हाला जर शेती करायचीच नाही तर शेती लागते कशाला? शेती जर करण्याचीच नाही तुम्हाला शेती ठेवूच नका ना, तुम्ही फक्त नोकरी करा. त्याला माहिती सगळं संपल पण शेतीच खायला देणार. कोरोनामध्ये बघा तुम्ही लाख रुपये पेमेंट ज्याला होते तो गावा कपाळाला, त्याला माहिती गावात जागवणार आहे आपल्याला. मग तुम्ही जर तिची जाणीव ठेवा ना तुम्ही. आज तुम्ही लाख रुपये पगारवाले तुम्ही गावात आले, इकडं गावात 2 महिने थांबले 3 महिने थांबले, इकडं पोटं पाणी भरले तुम्हाला एवढी जाणीव नाही आली का? आज आपली हाल झाली. ज्यांनी आपल्याला सांभाळलं त्यांना आपण आज शहरात आलो सांभाळलं पाहिजे. त्यांचा कांदा तुम्ही 15 रुपये कांदा जर किलो विकत राहील त्याला म्हणून राहिले 10 रुपये द्या किंवा 20 रुपयाला 2 किलो द्या, त्याचीच तुम्ही बार्गेनिंग करू राहिली विकणाऱ्याशी. मग त्यांनी जर तिकडे जर चांगल्या मालात भाव घेतला, तुम्ही आज मोठ्या मोठ्या माणसांची तुम्ही पहा त्यांच्या कांदा वाढला की त्यांच्या गृहिणींच्या डोळ्यात पाणी येतं आणि दिवसाला 2-2, 3-3 हजार रुपये मेकअपला खर्च करते. काय तो मेकअप? मग तुम्ही कांदा, आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला, आमची लय अपेक्षा नाही. आज दुधाचे काय? आज माझ्या 10 गाई, आज दुधाचं फक्त चारासुद्धा फिटून नाही राहिला. आम्हाला दूध आपण म्हणतो फक्त शेणसुद्धा आम्हाला नाही, शेण विकूनसुद्धा त्या आता गाई विकायची परिस्थिती आली आम्हाला.
आज दूध 22 रुपये जाऊ राहिले, पाण्याची बाटली 20 रुपये. मग पाणीच प्यावं मला वाटतं. पाणी महाग आहे दुधापेक्षा. दुधाची डायरेक्ट चेष्टा चालू आहे. पाण्याची बाटल माहिती दुधाची देतो, एकच भाव म्हणतो, काही घ्या. 30 ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, मोठ्या मोठ्या माणसांच्या, 30 ml ची लस्सीची बॉटल आहे, तिची किंमत 30 रुपये. मग जर 900 रुपये लिटर दूध पाहिजे, त्याचा जर हिशोब काढला तर एका 30 ml ला किती दूध लागलं. म्हणजे या सरकारमध्ये फक्त दलाल जागला, जो करणार आहे तो मेला. दलालचा दलाल. व्यापारीसुद्धा मजा नाही राहिली व्यापाऱ्याची. दलाल जागला, नोकरदार वर्ग जागला. तुम्ही सावलीत काम करता आणि उन्हाळी सुट्टी घेता शेतकऱ्याला, मास्तराला सुट्टी देता. तुम्ही काम सावलीत करायचं आणि सुट्टी उन्हाळ्याची द्यायची. मग शेतकऱ्यांनी सुट्टी कधी घ्यायची? तुम्ही जर सावलीत काम करताय ना, तो उन्हाळ्याची सुट्टी घ्यायची का बरं? लाख रुपये पेमेंट आहे. पहिलीच्या पोराला शिकवायला तुम्हाला लाख रुपये पेमेंट आहे का? आता पहिली नंतर तो काय ISI होणार आहे का तुम्ही तो PSI होणार आहे लगेच दुसरीत गेले? लाख रुपये पेमेंट देऊ राहिले तुम्ही त्याला. 7 वय त्यांनी त्यांच्या मागण्या पुऱ्या केल्या, लगेच त्यांच्या मागण्या पुऱ्या. आणि आम्ही मागण्या मध्ये हे करायला गेलं, आम्हाला तुम्ही खेळ ठोकून देणार. धन्यवाद अभिजित, तुम्ही तुमचा संताप व्यक्त केला. आपण बघितलं की शेतकऱ्यांमध्ये कसा संताप आहे. परवा इथं नरेंद्र मोदींची सभा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आम्ही इथं आलो होतो. लोकांनी आमच्याबद्दलही संताप व्यक्त केला. मी आता जिथं सभा होणार आहे तिथं मी जाणार आहे, अभिषेकला घेऊन जाईन सोबत, आणि पुढचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.